हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी कुठे चाललोय ते तुम्हाला दाखवतोय. एका नवीन प्लेसला चाललोय. थंबनेल बघून तर तुम्हाला कळालं असेलच. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर मित्रांनो, आपल्याला रिक्षा गावल्या. आता आपण चाललोय. आपली गाडी आल्या भूमकर चौकात, डांगे चौकात आल्या. आता रिक्षाचे दादा जरा हलकं व्हायला गेलेत. आल्यावर आपण आता जाऊया. तर मित्रांनो, आजच्या दरम्यान आपण आता डांगे चौकात आले. स्टेट व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आम्ही काय मजा केली, काय काय म्हणजे एक्सप्लोर केले हे बघत राहा. जर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आय थिंक सो आपली गाडी आलेली दिसते इथं समोर. 1.12 आहे. कोणतं आहे काय नाही. हीच आहे गाडी आपली. ट्रेकचे संचालक सूरज दादा काय म्हणतोस? निवांत. तर मित्रांनो, आता आपण गाडीची पूजा करणार आहे. आपला भाऊ इथं आता नारळ सोलालाय. बघा, ये गेल्या रील मध्ये ह्याला बघितलेला तुम्ही, त्या भावाला ते हे द्यालता. हे क्या दे रहे हो आप? बिल्ला दे रहे तो. बिल्ला दे रहे थे. थोड़ा हिंदी मेरा कच्चा है, समझ लो. गणपती बाप्पा सगळ्यांनी इथं थांबा ना. बॅनर इथेच. तर अशा तऱ्हेने नारळ वगैरे फोडून झालेलं आहे आपलं. आणि आता आपण आपली ट्रेकची सुरुवात झाली आहे. सगळी मेंबर्स आपले आलेले आहेत. आता इथून शिवाजीनगर मधून आता आपण ट्रेक चालू करणार आहे. म्हणजे ट्रेक चालू झालेली आहे आपली. गणपती बाप्पा. तर आता आपण इथं पाणी घ्यायला आलोय. पाणी घ्या, अजून पुण्यातच आहे. पाणी घेणार आहे इथं. प्यायला पाणी नाही आहे. पाणी की बॉटल लिए हमने, चॉकलेट लेंगे. काय मागाल तसरी पुण्यात मसल प्लेस. एवढं पैसे कमवायला इथं काय फायदा? अरे आमच्याकडनंच मागतोय. मित्रांनी दिलं पाहिजे. अरे तू घेऊन घे. अरे इथला पैसा कमावतो हर ते पैसे मोजायला दे ना. आम्हाला जरा ठेवून घेतोस का बा? आम्हाला पैसे मोजायला दे ना. पैसेवाले माणूस. पैसेवाले बघ, जेवायला काय नाही म्हणतात, चॉकलेट काय म्हणजे बघ. ऑक्सिरीज इम्पोर्टेड ब्रँड. हे लोकल ब्रँड आहे. बिस्ली. तर आता मी इथे एक स्टॉप घेतलाय डिझेल भरण्यासाठी गाडीमध्ये. तर सगळे आहेत, थोडंसं इथं आहेत. राकेश भाई मेन आमची गँग काय करायला बघा इथं. काहीच दिसत नाही भाई. आपल्या तुमच्या लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकता जो घर आहे तो आपला नाश्ता आणि जेवणाचा पॉइंट असेल. आता हे आमचं घर असेल. आजच्या दिवशी इथं राहणार आहे मी. आता भाऊ त्यांना उठवतोय काकांना. रात्रीचा व्ह्यू कसा आहे बघा इथं. पूर्ण तामिनी जातात मी. देवकुंठ कुठलं गाव आहे माहित नाहीये. रात्रीचं असं एकदम भयानक वाटतंय. आमचे 2 पंटर गाडीतच झोपलेत. ड्रायव्हर आणि 2 पंटर. बाकी सगळे या रूम मध्ये झोपलेत. आणि मी जागा आलो इथं. 360 राऊंड फिरून पण मला झोप लागली नाही. का माहीत नाही का झोप लागला. नाईट शिफ्टचा परिणाम, झोप लागत नाही आहे. वर इथं टाटाचा प्लांट आहे म्हणे, मस्त आहे. तुझं अजून काय काय होत आहे? बिबट्या, छोटा बिबट्या कल्ला झोपलाय इथं. इथे उठलाय चेअरमन साहेब. बाहेर इथं बसलाय. उठून बसलाय. ते 3 जण उठून बसलाय तिथं. ये हा इथं झोपला. इथं कडाला हा झोपला. हा इथे झोपलाय ना, तो वर आलता. हा अरे बस मध्ये बी एवढं झोपतो इथं पण.
रायगड जिल्ह्यात चालते काय श्रावण वगैरे काय नसते रायगड मध्ये? इकडे मासे खाऊन जातात. इथं श्रावण मध्ये चिकन, श्रावण संपलं की फिश. म्हणजे चिकन श्रावण मध्ये चिकन म्हणजे हे शाकाहारी आहे काय ते? व्हेज 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 साठी ट्रीट करतात इथं. व्हेज चिकन आणि व्हेज अंडा खातात. ओके. व्हेज चिकन तोंड दाखवा की जरा कसं लावतंय बघूया जरा फेसवर. कुठलं तर कोल्याबल तर तुमचं व्हिडिओ टाकतो. टाका टाका 1 2 3 1 2 3 भारे आम्ही कसं एकदम ते म्हशीला लावतात की घासात तसं घासतोय आम्ही. हो झालं काय तुमचं फेसवॉश लावला काय तुम्ही? तुमचे क्लिप घेणार होतो. संपलं, लावून झालं पूर्ण. तर गाईज आता सकाळी सकाळी पोहे खाल्ले आम्ही. श्रावणात हे चिकन पोहे खाऊन संपवले त्याने. आणि आत्ताच अंडा चहा पण प्यायचंय. आता अंडा चहा घ्यायचा. हे चिकन पोहे सिरियसली चिकन पोहे. सिरियसली चिकन पोहे. पण पोहे वेग हे नॉन सिरियसली चिकन पोहे. बघून घे. हे काय घालत? पोहे 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 अंडा पोहे. तुमचे काय व्हेज पोहे, यांचे व्हेज पोहे. हे हाय कॅमेऱ्याकडे बघते ती प्रॉपर. इकडे 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 बघ. इकडे बघ हाय. आज तुमच्या घरला आलोय आम्ही खायला. पोहे खायला, चहा प्यायला आलोय. लागली. तर काय फायनली आम्ही आता इथं देवकुंडच्या ह्याच्यात बेसला आले आम्ही. आणि ही आमची रूम आहे इथं जेंट्सला, आणि हे लेडीज साठी आहे. आणि हा आमचा चेअरमन आहे, हा आमचा व्हाईस चेअरमन आहे, आणि हा हा आमचा मित्र आहे. हे घराचे मालक आहेत. घराचे मालक आहेत हे पण मेंबर आहेत. हाय सर. परत आता सगळ्यांचं हे घ्यायचं ना आता काय ते इंट्रोडक्शन घ्यायचं. हे घराचे मालक आहेत हे पण काका. आता आम्ही हे रिसेंट कन्सेंट फॉर्म भराले. जे काय आम्ही आले हे सांग ना व्हिडिओ करायला. खूप रेट असले ट्रेकच्या आधी सगळ्यांकडून भरून घेतो, कारण की ट्रेक वर रूल्स असतात, गाईडलाईन्स असतात, ते सगळ्यांनी फॉलो करा. ट्रेक लीड एक पुढे असणार, एक एंडिंगला असणार, त्याच्या सगळ्यातला रिक्वेस्टला इंदेश असणार. सो त्याच्या मागे कोणी थांबू नका, तो सगळ्यांना घेऊन येईल. आणि एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे, सगळ्यांनी वाचून घ्या अँड फिल द डिटेल्स. नेम ऑफ पार्टिसिपेंट आहे, डेट ऑफ ट्रिप, नेम ऑफ ट्रिप अँड एज. सो हे कंपल्सरी आहे सगळ्यांनी प्लीज फॉर्म भरून घ्या. नेक्स्ट टाइम मराठीमध्ये झेरॉक्स मारायला लावतो त्याला आता. तर गायज आम्ही आता सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेणार आहे. सगळे आता इथं उभारणार आहेत. तर काय सगळेजण उभा राहा, तुमचं इंट्रोडक्शन द्या एकेकाने. तुम्ही हसू नका. त्या गावाचं नाव आहे भीरा गाव, आणि आपण आता जाणार आहे देवकुंड वॉटरफॉल. सो दिस इज आवर ग्रुप, द हायकर्स क्लब, अँड विथ हायकर्स क्लब दिस इज आवर थर्ड बॅच. लास्ट ईयर इट वॉज सेकंड. माय नेम इज सूरज. आई एम फ्रॉम कर्नाटका, बट मुझे मराठी अच्छे से आते हैं. And this is my second trek with Hikers Club, and I am working in a FIS as an investment banker. My hobbies, मुझे वीडियोस बनाना अच्छा लगता है. यूट्यूब पे, इंस्टा पे ट्रैकिंग और हिस्टोरिकल प्लेसेस एक्सप्लोर करना मेरी हॉबीज है. ओके, थँक यू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी मनीषा, मी ॲडव्होकेट आहे आणि यांचे बायको. My name is Amrita Kore. I am working in Alliance Bursting. I like traveling and playing. Playing which game? All games. I like hockey. हाय, आय एम आशू आणि मी स्टेट सीट मध्येच काम करते. आणि माझी हॉबीज आहेत की मला न्यू थिंग एक्सप्लोर करायला आवडतं, जसं की ट्रेकिंग, ट्रॅव्हलिंग. आणि मेरी बायको को दोन नंबर. दे रहा. तर अशा तऱ्हेने आमची ट्रेक चालू झाली आहे. तिथनं आता आम्ही गाडीने जाणार आहे 1-2 किलोमीटर. तिथनं मग ट्रेक चालू होणार आहे. आणि हा बघा कसं दिसतोय व्ह्यू. तो टाटाचा प्लांट आहे म्हणे एक मोठा. आता बघूया, नंतर जाता जाता व्हिडिओ करतो. स्टे ट्यून, कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ. आमचा ग्रुप कसं सेल्फी काढतोय बघा. काय चलो किती वेळ करणार आहे? चल ना लवकर भाई.
चलो गाइस, रेडी, सब रेडी? रेडी गणपती बाप्पा देवकुन बाबा की जय. अरे गो माता थोडा रस्ता दो. ए चला रे भावांनो, चला 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 चला. काका रस्ता दाखवला म्हणतात. तर आपण आता देवकुंडच्या पायथ्याशी आलं. इथनं आता ट्रेक चालू होणार आहे, म्हणजे चालत. आता इथंपर्यंत गाडी घेऊन आलो आपण आणि इथनं आता चालत जाणार आहे. आणि आपल्याला इथंच कुठं तर जायचं आहे. गाड्या आहेत त्यांना दिसत नाही आहे. हे बघा खतरनाक व्ह्यू दिसतो इकडं. तर पूर्ण फॉग आहेत सगळे खाली. एवढं भारी व्ह्यू आहे, एक नंबर एक नंबर. तुम्ही पण एकदा या, बघायसारखा. मस्त मस्त वाटतं वातावरण एकदम. सकाळ सकाळी सकाळचे अगदी 6 वाजलेले आहेत, आता 6:30 वाजले. मस्त वाटतंय. ते ह्याच्यात झेंडा घेऊन जातात की वारीमध्ये झेंडा घेऊन जातात, तसा सेम आपला झेंडावाला आहे बघा इथं. आता झेंडा नाही, 360 कॅमेरा आहे, पण जे झेंडावाले करतात तेच करतोय. हा चल चल चल. हर ट्रेक सारखं ह्या पण ट्रेकमध्ये 10 मिनिटात धाप लागलाय मला. अजून लय 2.5 तासाचा ट्रेक आहे इथं भरपूर. आता सुद्धा वॉटर क्रॉसिंग वगैरे मस्त खतरनाक खतरनाक आहे प्लेसेस इथं. तर बघा डोंगर वगैरे आहे इथं. लोक यायलाच पाठीमग म्हणजे रस्ता असा जंगलात नाही. वन मोर वॉटर क्रॉसिंग छोटंसं आहे. तर आपल्याला इथं गुजरातमधले एक मेंबर दिसलेत, म्हणजे त्यांचं 9 जणांचा ग्रुप आहे त्यांचा. आणि ते सांगतायत की ते त्यांचा एक्सपीरियंस सांगतायत. तो भैया आ जाइए, आपका नाम बताइए भैया. मेरा नाम आदित्य है. ओके, कहाँ से हो? मैं गुजरात सूरत से. ओके, तो कैसा था महाराष्ट्र का एक्सपीरियंस? महाराष्ट्र का एक्सपीरियंस बहुत अच्छा था. कब आए थे? हम वेडनेसडे को नाइट को निकले थे और भीमाशंकर पहले किया ज्योतिर्लिंग, और बाद में गए वसुंधरा वाटरफॉल, और वसुंधरा वाटरफॉल से निकल के इधर आए देवकुंड. देवकुंड में हमको रात 2 बजे के बाद आए थे तो एंट्री नहीं मिला था, इसलिए पूरी रात वहाँ पे रुक गए और सुबह ट्रैकिंग के लिए निकल गए हैं. ये देवकुंड का हमारा ट्रैकिंग अभी चल रहा है. ये महाराष्ट्र आया तो हमको दिन बहुत कम पड़ रहे हैं क्योंकि आधा घूमना हमारा बाकी रह गया. ओके, त्यांना दिवस कमी पडत आहेत महाराष्ट्र फिरायला. एवढं सुंदर महाराष्ट्र आहे, सांगायला एवढं सुंदर महाराष्ट्र आहे की फिरण्यासाठी दिवस कमी पडतात त्यांना. तर बघा मित्रांनो, तुम्ही पण या घरात बसून काय करायला, फिरा जरा. महाराष्ट्रातच आहे तुम्ही, फिरा. ते बाहेरच्या स्टेट मधून नाही आलेत. कुठले प्राणी सांगा. गेस गेस. आहे अजून एनर्जी आहे. आता फक्त 10 मिनिट झाल्यात, आताशी 10 मिनिट झाल्यात. साठी हाय गाईज, एन्जॉय करताय ना? एन्जॉय करताना आवाज येत नाहीये. कसं वाटतंय हायकर्स क्लब? एन्जॉय मला टेंगे टेंगे डान्स करायला सगळेजण. तर इथं फोटोशूट चालू झालेला आहे आमच्या AM मॅडमचा. तर गाईज, हा आमचा 360 मॅन आणि हा आमचा काय म्हणतात ते ट्रेकचा टेल. सगळ्यांच्यावर पुरेपूर नजर ठेवत ते सगळ्यांना पुढे घेऊन चाललाय तो भाऊ. दिस इज टीम. आता फोटो घ्यायसाठी आणि थांबले ते सगळे. हे आणि थांबलेत बघा आता तिथे घेतलेले फोटो. योगासन चालू आहे आता. इथं फोटोशूट चालू आहे. तुम्ही गाईड लोक आहे? ओके. अजून किती वेळ लागेल? आपल्या 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर आहे. ओके, म्हणजे किती वेळ अंदाजे टाइम किती लागेल? आपल्या चालणे 2 तास? 2 तासाच्या वर? 1 तास लागतो. पर ब्रिज लोखंडी ब्रिज आहे ना, हा हा. तिथं चढण आहे जरा. ओके. त्याला काही एक अर्धा तास माणूस थकतोच. हा हा. तर ते तिथे गेलं का आराम करीत जातो माणूस. हम्म. चढण का मग प्लेन आहे वरती जागा. ओके, प्लेन आहे का वर? हा प्लेन. ओके, थँक्यू. काल व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ आलेले कालचे बरोबर. फुल पब्लिक होती. काल 15 ऑगस्ट पण होतं ना, 15 ऑगस्ट. त्यामुळं. आज पण पब्लिक आहे. हाच पण तिथे गाड्या पण भरपूर आल्यात की. सगळी पुण्याची आणि मुंबईची हीच असतील. मोठं मोठं ग्रुप येतात ना. हो. तेव्हा तिथं जायचं का आपल्याला? ते दिसते पुढे ते. नाही, तिथं तरी न्यायचं जायला.
कुठं आवडत तुम्हाला ह्या इकडे ह्या इकडे जायचं का? तुम्ही पुण्याहून आले ना, हो हो पुण्याहून आले. तो मोठा ताटाचा पाईप आहे ना. शूट चालू आहे तर चिकन चिकन यस. कैसे हो? गुड. कैसा लग रहा है? ऑल गुड. अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा है. कैसा लग रहा है? इधर देखने के लिए क्या देखने के लिए? कितना अच्छा जगह है ना ये. येस. सर कसं वाटतंय? मस्त. काय रेकमेंड करताय लोकांना घरात बसलेल्यांना? बिलकुल बाहेर निघा घराच्या. घराच्या बाहेर निघा, बाहेर पडा जरा, बघा जग किती सुंदर आहे. यस. पावसाळा आता एकदा गेला तर 1 वर्षानंतर येणार. येणार नाही. हा काय सांगतोय चेअरमॅन, आमचे चेअरमॅन बोला शेठ. काय बघा काय रेकमेंड करणार म्हणजे लोकांना काय सांगणार तुम्ही? लोकांना सांगतो, मी सजेस्ट करू शकतो की तुम्ही हायकर्स क्लब जॉईन करा, ते तर कराच, ते नक्कीच करा. आम्हाला मोठं करा. हा, पण तुम्ही पण मोठं व्हा. तुम्ही पण मोठं व्हा. आपण कोलॅब करू. येस तुम्ही पेड, मी पण पेड. येस. सॉर्टेड विषय. ओके. हे नवदाम्पत्य आहे, डान्सर मॅम अँड मोठ्या आवाजाचे सर. पोकळ्याचा आवाज कर. चालू आहे. कर चालू कर. लवकर लवकर मेमरी कार्ड फुल होईल. प्रगती चला की. एक नंबर एक नंबर. मग या आवाजाला तुम्ही काय किती रेटिंग करणार सर? 10 पैकी 10. तुम्ही एक आवाज काढा बघूया. अरे बापरे, ते कोकिळाच्या आवाजाने लोकांना बोलवायला तर तुम्ही पळवायला हवे त्यांना. नाही, मी रस्ता चुकून तिकडे गेलतो. ओ पहिला गडी गारप कुठे येते? तिकडे गेलेत. चल. ये तर आता रिव्हर क्रॉसिंग आहे, इथे रिव्हर्स क्रॉस करणार आहे मी. आणि दिस इज आवर टीम. ये गाईज, कुठल्या प्राण्याचा कुठल्या पक्षाचा आवाज सांगा येतं? मगाशी कोकिळ्याचा वेळेला, आता कुठल्या पक्षाचा आवाज? असा आवाज. चला जायचं आहे तर अशा तर अरे सॉरी इकडं जायचं इकडं कॅप्चर ये पकडून चाला. एकुलते एक आहे. डिप्लोमाचा प्रोजेक्ट घेऊन सबमिट करायला चाललाय तिकडे आता. वरती कळेल कुठली बॉटल घेऊन आलो. येस वी प्रमोटिंग वी स्पॉन्सर करा आम्हाला. पुढे जाऊ दे ना लोक पाहिजे त्यांना म्हणून. वाव. अशा तऱ्हेने आम्ही रस्ता चुकलेला आहे आणि हे समोरचे काका आम्हाला रस्ता दाखवत आहेत. ए भाई, पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल. एकटे यायचं म्हणजे एकदम मुश्किल आहे. आलात तर तुम्ही टीम बरोबरच, एकटे यायला जाऊ नका. कोण तेवढे डेअरिंग असले की नाही तरी पण टीम बरोबरच आहे, एकटे यायला जाऊ नका. रस्ता विस्ता घुमला अवघड आहे. आणि सकाळी लवकर या, संध्याकाळी येऊ नका. बघा पूर्ण जंगल. एक डाव जंगलातला. चलो. तर गाईज बघा, इथं असल्या सुंदर अशा स्वर्गात तुम्ही येत नाही आहे. बघा देवकुंडचा ट्रेक, देवकुंडचा धबधबा बघण्यापेक्षा देवकुंडच्या जाण्याचा रस्ता एक नंबर आहे. एकदा या तर या बघायला. नेक्स्ट टाइम तुम्ही यायला पाहिजे आमच्या सोबत. काय काय स्वर्ग बघा, स्वर्ग कसं दिसतंय स्वर्ग इथं. एक नंबर. असल्या वातावरणात कुणाला नको वाटतं यायला. एक नंबर. नेचरमध्ये यायचं म्हणजे एक नंबर वाटतंय. अरे भाई एक नंबर भाई. तो बघा कसला दिसतो. आपण याच्यात बोलू ना, ऐक ना. आता मित्रांनो आम्ही हे पार करणार आहे. बोला की. काय नाही आम्ही पार करणार आहे. इथे रेडी होऊन उभारलात बघा कशी लोक. येस, आमची फलटण आता कसं चाललंय बघा. इथं हे सगळे आमचे फलटण चालल्या आणि हा शूट गेला त्यांचा. ये एकदम एक नंबर.
आता एवढं व्यवस्थित झालंय, तेवढं काय टेन्शन नव्हतं, म्हणजे तेवढं धाप लागला नाही. आता पूर्ण स्टिफ आहे बघा, पूर्ण खडा आहे स्टिफ. वाट लागली वाट लागली वाट लागली, चढून चढून वाट लागली. एवढं वाईट स्टिफ आहे हे बघा कसलं दिसते, लय भयानक भाई साहब. रात्री कुठं तर असल्या जागेला 7-8 वाजता आलं का नाही, डेंजरस आहे. कसलं दिसते बघा हे भाई साहब, पूर्ण अंधार वाढलाय. मोबाईल मध्ये अंधार दिसत नाही, पण इथं खतरनाक दिसते अंधार. असला वाईट पाऊस पडालाय, तुम्हाला आवाज येणार नाही कारण मी वाईच आयसोलेट केलं. खतरनाक पाऊस पडाला बघा, कसलं एक नंबर. हे बघा भाई साहब, जबरदस्त असला पाऊस पडायला बघा. येते मी रेनकोट आणल्यावर रेनकोटला डोक्याला घालायला काय नाही आहे. जबरदस्त जबरदस्त, हा पण एक्सपिरियन्स भारी आहे. दुसऱ्यांचं रेनकोट डोक्यावर घातले, माझ्या डोक्याचं निघलंय टपूचं, दुसऱ्यांचं लावून घडलं डोक्यावर. आल्यावर द्यायला पाहिजे, भाड्याने घेतलोय. वाव. फायनली गाइस वी रिच्ड हियर इज आवर डेस्टिनी. आणि आपण फायनली आलेलो आहोत. पैसा खतरनाक हे बघा, जबरदस्त एक नंबर. वाव भाई साहब, या एका क्षणासाठी आम्ही 4 तास चालवले. 4 तास एक नंबर. दिसाले तुम्हाला व्हिडिओ मध्ये मार्ग करे, एक्सपिरियन्स एक नंबर. आरामशीर 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 आउट 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 आउट. नेव आउट. आउट आउट. मित्रांनो, आपण आपला व्हिडिओ शेवट केला नाही कारण माझ्या मोबाईलचा स्टोरेज फुल झालेला. त्यामुळे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही देवकुंडला गेला असाल तर तुमचा अनुभव नक्की शेअर करा. चला, धन्यवाद.